नमस्कार, मी विनायक पवार, NISM सर्टिफाईड शेअर मार्केट अभ्यासक. मी तुम्हाला मदत करतोय लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टीचं ॲनालिसिस करून तिचा प्रॉपर व्ह्यू बनवायला शिकवणं. आणि याच स्टडीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे निफ्टीचं विकली ॲनालिसिस. मागच्या आठवड्यामध्ये देखील विकली ॲनालिसिसचा जो मी व्हिडिओ दिला होता, ॲज इट इज त्याच लेवल्सला मार्केट आता फॉलो करतोय. आपण तो व्हिडिओ जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल निफ्टीची जी डाऊनची मुवमेंट आहे ती कशा प्रकारे आपण अगोदरच प्रेडिक्ट केली होती. चला तर याही येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टीची बुलिश आणि बेरिश अशा दोन्ही बाजूंची मुवमेंट आहे. कुठे कुठे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकतील, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत आणि कुठे कुठे आपल्याला अलर्ट राहायचंय, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये समजून घ्या. या विकली ॲनालिसिससाठी काही लेवल्स आहेत ज्या सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तो म्हणजे हा जो टॉप आहे, या टॉपवरती आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया. हा टॉप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा एक डेटा आहे, एक इव्हेंट आहे जी घडून गेलेली आहे. आणि या इव्हेंटच्या बेसवरती इथे एक आपल्याला अजून एक लाईन घ्यायची, कारण इथे 3-4 वेळा मार्केटने प्राइसने रिस्पेक्ट केलेला आहे. यानंतर आपल्याला अजून एक हॉरिझॉन्टल लाईन हवी या झोनमध्ये, कारण इथेही प्राइसने चांगल्यापैकी 3-4 वेळा रिस्पेक्ट केलेला आहे. इथे आपण थोडंसं मागे जाऊया, मागूनही काही डेटा आपल्याला मिळतो का बघूया, म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स काढता येतील. यापैकी हा जो लो पॉइंट होता हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर हा जो हाय पॉइंट आहे हा देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. बघा एक्झॅक्ट प्राइस जी आहे आता हा जो हाय होता त्या हाय पॉइंट वरती रिस्पेक्ट करताना दिसते. आता इथून आपल्याला व्ह्यू बनवायचा आहे. आपला जो व्ह्यू आहे हा 2 मार्गाने असेल, एक तर इथून बुलिश जाईल किंवा मार्केट इथून बेरिश जाईल. तर सगळ्यात पहिलं आपला जो बुलिश व्ह्यू आणि बेरिश व्ह्यू आहे ना, तो आपण 2 कॅन्डल सेटअपच्या मदतीने. ओके, तर 2 कॅन्डल सेटअप मध्ये आपल्याला लास्टची -2, कारण हे बेरिश रॅली आहे, तर लास्टची -2 आपल्याला शोधून घ्यावी लागेल. तर ही आपली आहे लास्टची -2, जिचा वापर आपण बुलिशला जाण्यासाठी करू. आणि ही आहे जो लो आहे, याचा वापर आपण ट्रेंड कंटिन्युएशन डाऊन साइड साठी करूया. ओके, सध्या याला इथेच आपण ठेवूया. यामध्ये इम्पॉर्टंट लेवल्स वरती पुन्हा एकदा आपण जाऊ. ओके, या 2 लेवल्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इम्पॉर्टंट डेटा आता आपल्याकडे जो आहे ना, जिथे मार्केट सगळ्यात जास्त काम करताना आपलं दिसणार आहे, तो आहे हा जो झोन आहे ना, हा पर्टिक्युलर झोन. ओके, त्याचं कारण काय आहे? कारण ही जी काही एक मुवमेंट आहे मार्केटमध्ये आलेली, ही बघा प्राइसने डाऊन आली, अप गेली आणि पुन्हा डाऊन आली. अशा प्रकारची ही जी मुवमेंट आहे ना, ही भले आपल्याला एक आपल्याला अशा प्रकारची मुवमेंट दिसत असेल, परंतु यामध्ये एक छुपा सिक्रेट, एक लपलेला अदृश्य असा एक पॅटर्न देखील बनलेला, जो बुलिशला नेणारा आहे. तर उद्यासाठी जी मार्केटची सुरुवात होईल मंडेला, त्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल म्हणजे याच्यावरती जर आपल्याला 2 ग्रीन कॅन्डल्स मिळाल्या. ओके, आपण वीकली लेवल बघतोय आणि उद्याचा मंडेचा आपण अभ्यास पण त्यातून करून घेतोय. जर याच्यावरती आपल्याला 2 कॅन्डल्स मिळाल्या ग्रीनवाल्या, ज्या UTS 4 पैकी तुम्हाला सांगितलेले आहेत, आणि तर आपण बुलिशला जाऊ. आणि एक जरी रेड कॅन्डल आपल्याला मिळाली तर आपण डायरेक्ट बेरिशच्या साईडला बसू शकतो. राईट, तर यामध्ये इम्पॉर्टंट काय घडलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. इम्पॉर्टंट हे आहे की प्राइसने हा तुम्ही काय पकडायचा, ही हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ही रेड मध्ये आहे, म्हणजे काय, ही प्राइसला रोखण्याचं काम करणार आहे. ओके, आणि इथे जो आहे हा प्राइसला चांगल्या प्रकारचा एक सपोर्ट मिळालेला आहे. आणि हा जो सपोर्ट आहे यामध्ये जर का प्राइस इथे अशा प्रकारे निघून जाते, तर मी तुम्हाला सांगतो या भागामध्ये हा जो पूर्ण भाग आहे, इथे आपल्याला एक बेरिश रिव्हर्सल पाहायला मिळू शकतो. ओके, मॉर्निंगची मुवमेंट जर अशा प्रकारे झाली तर हा आपल्याला बेरिश रिव्हर्सल पाहायला मिळू शकतो. त्यानंतर हा बेरिश रिव्हर्सल कुठपर्यंत असेल बघा, ही जी लेवल इथे आहे ना, हा पूर्ण जो बॉक्स आहे. ओके, ही रेंज मोठी आहे, लक्षात घ्या, रेंज मोठी आहे. मग तुम्हाला मी लेवल मध्ये पण सांगू शकतो, या भागांमध्ये आपल्याला बेरिश रिव्हर्सल साठी बसायचं आहे. मी तुम्हाला याला अजून व्यवस्थित करून देतो. यस, या भागामध्ये आपल्याला बेरिश रिव्हर्सल पर्यंत काम मिळू शकतो.
ओके, त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे ना, बुलिशला जायचं कधी, तर जोपर्यंत प्राइस याला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण बुलिशला जायचं नाही. हे म्हणजे काय, तर 25,380च्या वरती आपल्याला कंटिन्यू बुलिशसाठी जायचं नाही, कारण हे बुलिश येईल पण हे एका बेरिश रॅलीला कंप्लीट करण्यासाठीच बुलिश येईल. ओके, हे तुम्हाला मी ते क्लिअर करतो. दुसरं, जर का बेरिश मुवमेंट स्टार्ट झालीच तर मात्र आपल्याला जी महत्वाची लाईन आहे, जी महत्वाची लेवल आहे, ती पहिली आपल्याला मिळेल जर बेरिशला मार्केट आलं तर 24,733. ओके, त्यानंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट लाईन आहे 24,378. अशा प्रकारचा हा डाऊन साइडचा मूव जो आहे हा आपल्यासाठी इथे तयार आहे. या दोन लेवल सध्या तरी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. यानंतर मग साइडवेज झोन कुठला आहे, तर सिंपल आहे, हा जो झोन आहे ना, हा साइडवेज झोन आहे. ओके, हा जो झोन आहे, जो मी आपल्याला इथे ड्रॉ करून देतोय, हा जो झोन आहे हा पूर्णपणे तुमच्यासाठी साइडवेजचा झोन आहे. यामध्ये नो ट्रेडिंग. डाऊनलाही प्राइसला जायचं असेल ना, तर प्राइस काय करेल, असं ब्रेकडाऊन करेल आणि जोपर्यंत याला रिस्पेक्ट करत नाही, ओके, हा डाऊन ट्रेंडचा अशा प्रकारचा मूव आहे. जोपर्यंत रिस्पेक्ट करत नाही तोपर्यंत काय तुम्हाला डाऊन साइडची एंट्री घ्यायची नाही. ओके, आणि हा आपला काय म्हटलो आपण, नो ट्रेडिंग झोन असं म्हटलो आपण याला, NTZ. बेरीज साइडला टार्गेट 1 देखील आपल्याला सांगितलेलं आहे, बेरीज साइडला टार्गेट 2 सांगितलेलं आहे. इथून आपल्याला काय करायचंय, जी बुलिश रॅली मिळेल, इथून जी मिळेल तिचं जे टार्गेट 1 आहे तेही तुम्हाला मी सांगतो. तर बुलिश साइडचे आपल्याला मी दोन्ही टार्गेट सांगून ठेवतो. टार्गेट एकदम सिंपल आहेत, जवळ आहेत. ही जी लेवल आहे ही तुमची असणार आहे T1 बुलिश साठी, आणि इथेच आहे आपली T2. इथे आहे आपली T2. ओके, बुलिश साइड. याच्यावरती आपण एक्स्ट्रीम बुलिश साठी जाऊ, पण तोपर्यंत सध्या एवढीच मुवमेंट आहे. ओके, आता महत्वाचा विषय आहे गेम चेंजर लाईन कुठले, लेवल कुठले, जिच्यावरती बुलिश किंवा बेरिश कुठल्याही बाजूला जाऊ द्या, परंतु जी गेम चेंजर आहे ती ही लेवल आहे. लेवल लक्षात ठेवायची, 25,044 लेवल आहे. 25,044 ही लेवल गेम चेंजर आहे. म्हणजे बुलिश साइडला जायचं असो किंवा बेरिश साइडला जायचं असो, मार्केटला या लेवलला रिस्पेक्ट करावं लागेल. जसं लास्ट टाइम मी एकदा एक गेम चेंजर लेवल दिली होती आणि ती आय थिंक इथे दिली होती बघा. त्याला आपल्याला मागचा व्हिडिओचा रेफरन्स घ्यावा लागेल. ओके, तर तुम्हाला कळेल. पण त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की बुलिश साठी तर गेम चेंजर लाईन ही 2 बाजूला असते. ओके, म्हणजे कशी, की जर खाली पडायचं तर इथून अशी खाली पडेल, लक्षात घ्या. वर जायचं असेल तर इथून ब्रेक करून प्रॉपर निघून जाणार. परंतु बुलिश असो किंवा बेरिश असो, त्यासाठी ही जी लेवल आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे तुमच्यासाठी मार्केटचा व्ह्यू पूर्णपणे रेडी आहे. तर मंडे पासून अगदी फ्रायडे पर्यंतचा पूर्ण व्ह्यू साठी तुम्हाला मार्केटची दिशा याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि मंडेचा व्ह्यू देखील याच्यामध्ये तुम्हाला मी दिलेला आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात, काय आपल्याला स्पष्टता मिळते की नाहीये, किंवा अजून काय मी तुमच्यासाठी यामध्ये हेल्प करावी, ही आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आपला 5 डेजचा फ्री मास्टर क्लास असतो, ज्यामध्ये हा 2 कॅन्डल सेटअप शिकवला जातो. त्या 2 कॅन्डल सेटअपच्या मदतीने तुम्ही मार्केटचा व्ह्यू बनवू शकता. तर ज्यांना हा मास्टर क्लास जॉईन करायचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, लिंक म्हणून, मास्टर क्लास लिंक म्हणून. मी तुम्हाला नक्की लिंक तिथे शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.